यूट्यूब चॅनलवर। तर आज तारीख आहे 3 एप्रिल रोजी। आज 3 एप्रिल रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। हा पाऊस तुम्हाला दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर हा आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आणि हा हवामान जो आहे भारतीय हवामान विभागाकडून जारी केलेला नकाशा आहे। यामध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, पुणेचा डोंगराळ भाग, नाशिक, नाशिकचा डोंगराळ भाग, धुळे असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या भागामध्ये जे आहे तुम्हाला 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने वारे वाहताना पाहायला मिळेल। विजांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे आणि पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे। हा पाऊस तुम्हाला सायंकाळी मध्यरात्री पाहायला मिळणार आहे। दुपारनंतर सुद्धा अनेक भागामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाऱ्याचा वेग 60 ते 70 किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अनेक भागामध्ये गारपिटीची शक्यता असेल, अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। त्याचबरोबर नंदुरबार असेल, रायगड असेल, साताराचा डोंगराळ भाग असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, सांगली असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल। अनेक भागामध्ये तुम्हाला वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे आहेत महाराष्ट्रातील जवळपास 30+ जिल्ह्यामध्ये, 30च्या जवळपास जिल्ह्यामध्ये तुम्हाला अनेक भागामध्ये गारपीट, वादळी पाऊस आणि मुसळधार पाऊस, त्याचबरोबर अनेक भागामध्ये गारपिटीची शक्यता राहणार आहे। अशा प्रकारचा आजचा हा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या गावाकडे काल पाऊस पडला का नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।